श्री स्वामी समर्थ. आजच्या स्टोरीचे नाव आहे स्वामी समर्थ आणि शेतकऱ्याचे दुःख. एका गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो स्वामी समर्थांचा निष्ठावान भक्त होता. दररोज तो आपल्या जेवणातील थोडा अन्नाचा भाग स्वामींच्या फोटोसमोर ठेवून रोज प्रार्थना करत असे. एक वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडला. पिकं वाळली, जनावरं मरू लागली आणि लोक उपाशी राहू लागले. गणूकडेही काही उरलं नव्हतं, पण तरीही तो रोज दिवा लावून थोडेसे तांदूळ स्वामींच्या समोर ठेवत होता. एका रात्री उपाशीपोटी आणि थकून तो स्वामींच्या फोटोसमोर रडू लागला. म्हणाला, स्वामी, तुम्ही खरंच आहात का? काहीच उरलं नाही आहे माझ्याकडे. आता फक्त तुमच्यावरच विश्वास आहे माझा. त्या रात्री गणूला एक स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याला स्वप्नात दिसले. भगव्या वस्त्रात, तेजस्वी डोळ्यांनी त्यांनी शांत स्वरात सांगितलं, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. उद्या शेताच्या कडेला जा, तुला तुझं उत्तर मिळालेले असेल. सकाळी उठल्यावर गणूने स्वप्न खरं मानून शेताच्या कडेला गेला. तिथे थोडे खोदल्यावर त्याला एक लहानसा माठ सापडला आणि त्यात सोनं भरलेलं होतं. गणू आनंदाने भरून गेला. त्याने लगेच अक्कलकोट गाठलं आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. तिथे पोहोचल्यावर स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, कसं रे गणू, शेताच्या कडेला मिळालं का तुला तुझं उत्तर? आता त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी कर आणि इतरांनाही मदत करायला विसरू नकोस, बरं का? त्या दिवसापासून गणूने केवळ आपलं जीवन सुधारलं नाही, तर इतर गरीब लोकांनाही मदत करायला सुरुवात केली. त्याला सदैव जाणवत राहिलं, स्वामी समर्थ माझ्यासोबतच आहेत. या गोष्टीची सीख आहे, खरंच श्रद्धा आणि भक्ती असेल तर स्वामी समर्थांची कृपा कधीच वाया जात नाही. त्यांची मदत कधी, कुठून आणि कशा प्रकारे मिळेल सांगता येत नाही, पण ती नक्कीच मिळत असते. श्री स्वामी समर्थ.